आहे? निश्चित स्वरूपात आज आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्राकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक मोठी अनोखी भेट दिलेली आहे। जालना टू मुंबई म्हणजे संभाजीनगरपासून मुंबईला येण्याकरता वंदे भारतची सुविधा संभाजीनगरच्या लोकांना आणि मुंबईच्या लोकांना ती सुविधा आता उपलब्ध झालेली आहे। मी माननीय प्रधानमंत्री आणि माननीय रेल्वेमंत्री यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि महाराष्ट्रात यापूर्वी 6 वंदे मातरमच्या माध्यमातून सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळालेल्या आहेत। त्यामुळे अजूनही एक अनोखी भेट सर्वांना भेटलेली आहे। सर, सिंधुदुर्गमध्ये एक प्रकल्प गुजरातला गेला तर विरोधक टीका करत की राज्य सरकार लक्ष नाही, राज्य सरकार फक्त राम मंदिरात व्यस्त आहे। असेच राज्य सरकारचे जे प्रकल्प आहे ते गुजरातमध्ये आहे, कसं बघता याच्या टीका? नाही, असं काही नाही आहे। आपण बघत असेल की महाराष्ट्र राज्य FDAच्या बाबतीत देशात अव्वल नंबरवर आहे आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि 1 नंबरचा राज्य आहे संपूर्ण देशामधलं। त्यामुळे जे काही विरोधक जो आरोप करतात तो सर्व खोटा आहे, जे परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातूनच दिसून येत आहे पूर्ण। सर, आज संजय राऊत माध्यमाच्या बोलताना असं म्हटलेलं आहे की जर UM मशीन नसेल तर महायुतीला ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा जिंकता येत नाही, कसं बघतायचा आरोप? नाही, याच्यात काही तथ्य नाही आहे। ते सगळे निराश भावनेतून हे सगळे वक्तव्य करत आहेत। त्यांनी त्यांचा पराभव आता स्वीकारलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पराभव होणार आहे भविष्यात, त्याचं कुठेतरी कारण अगोदरच लोकांना सांगत आहेत। सर, अयोध्या कसा असेल एकूण शिवसेना म्हणजे कोण कोण शिवसेने नेते जाणार आहेत आणि कसा असेल तो पूर्ण धोरण? नाही, तो संपूर्णतः अयोध्या मंदिरचा जे न्यास आहे, न्यासाच्या माध्यमातून सर्वांना आमंत्रित करणार आहे। जे माझ्या माहितीप्रमाणे 6,000 लोकांना विशेष आमंत्रित त्या ठिकाणी करणार आहेत आणि जे आमंत्रित असतील त्यांच्याकरता संपूर्ण त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संपूर्ण राम मंदिर न्यासाचा अधिकार आहे, ते ज्यांना आमंत्रित केले त्यांना तिथे जावं लागेल। सर, राम मंदिराच्या सोहळ्याविषयी उद्धव ठाकरे असं म्हणाले की याचं राजकीयकरण सुरू नाही आहे। हा राजकीय नाही, हा सर्व हिंदू धर्मवासियांचा भावनेचा प्रश्न, हा भावनिक प्रश्न आहे आणि गेले कित्येक वर्षापासून जो लढा दिलेला आहे त्या लढ्याच्या माध्यमातून हे सर्व प्राप्त झालेलं आहे। त्या शिवसैनिकांनी पण लढा दिलेला आहे, त्यांचं पण बलिदान आहे। त्यामुळे या श्री राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला असं वक्तव्य करून गालबोट लावणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। शेवटचा प्रश्न, आगामी लोकसभेत शिवसेना आणि मनसे एकत्र होतील असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं, नक्कीच याचा फायदा शिवसेनेला होईल का? निश्चित स्वरूपात याचा फायदा शिवसेना आणि दोन्ही पक्षांना होईल। दोन्ही समविचारी पक्ष आहेत आणि दोन्ही पक्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे पक्ष आहेत आणि त्यांचं स्वप्न साकार करणारे पक्ष आहेत। त्यामुळे निश्चित स्वरूपात दोघांचा जो राजकीय अजेंडा आहे आणि जे काही तत्व आहेत ही एकच असल्या कारणामुळे फायदा होईल। भविष्यात मनसे आणि शिवसेना एकत्र दिसेल महायुतीमध्ये? नाही, हा संपूर्णतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे आणि ते या संदर्भातला निर्णय घेतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।